हाय फ्रेंड्स, मी पूजाच क्रिएशन चॅनलवर तुमचं स्वागत करते. आता आपण कटोरी ब्लाऊज बघणार आहोत. 36 साईजचा कटोरी ब्लाऊज बघणार आहोत. आता हे माझं पहिलं पेपर कटिंग झालेलं आहे, पण ते प्रिन्सेस कट ब्लाऊजचं झालेलं आहे. तर आता मी मेजर कशी टाकली हे तुम्हाला दाखवते. 36 साईजचा प्रिन्सेस कट आहे. उंची आहे त्याची 14 इंच. तर पहिलं मेजरमेंट मी जे घेतलेलं आहे ते तुम्हाला कसं टाकलं हे आधी दाखवते. आणि त्याच्यावरून आता आपण प्रिन्सेस कट नको आहे ते कस्टमरला, आता कटोरी हवा आहे. तर आता आम्ही बॅक पार्ट तोच घेणार आहे. 14 इंच तयार पाहिजे म्हणून 1 इंच ॲड करून 15 घेतली उंची. मागचा गळा आहे 10 इंच, मागचा गळा आहे 9 इंच. 9.5वर मागचा गळा टाकला आहे. शोल्डर टाकला आहे 5.5वर. 5.5वर शोल्डर टाकला आहे. मुंडा आहे 7.5 आणि हा मुंडा आहे 5.5वर. 5.5वर मुंडा आहे, 5.5वर मुंडा आहे. आणि शोल्डर टाकला आहे 5.25 इंचाचा. गळा रुंदी टाकली 2.25 इंचाची. शोल्डर पट्टी आली. असा हा बॅक पार्ट मी घेतला आहे. आणि चेस्टचं मेजर आहे 9 चौक 36 प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन. इकडे कमरेचं मेजर आहे 28, 7 प्लस 2.5 इंच, 1 इंच बॅक टक्सचे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. हा आपला बॅक पार्ट आहे. आता बॅक पार्ट आहे असाच कटोरी करताना आपण आहे असंच ठेवायचं आहे आणि आपण त्याची आउटलाईन काढून घ्यायची. कारण आधी जर कापलं असतं तर दोन्ही एकदम कट झाले असते, पण आपण हा नंतर करतोय. आहे अशीच आउटलाईन आपण काढून घेणार आहोत. आता हे आपण ड्रॉ केलेलं आहे. आता ह्याच्यातून आपल्याला कसं काढायचं आहे. पुढचा गळा आहे 6.5वर. 6.5 प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन. 7 इंचावर मी पुढचा गळा घेते. 7 इंचावर पुढचा गळा. आता हे आपण कटोरीचं करतोय. इथे आपण घेतोय 2.5-3 इंचावर बॉक्स तयार करतोय. हे 2.25 इंचाचं इथून जोडणार आहोत. आणि मी आता हा राऊंड शेप दिलाय. बरोबर. आता हे आपल्याला इथून शोल्डरच्या इथून हे आपलं आधीच्या बॅकचं आहे. तर शोल्डर आतून घ्यायला आपण इथून शेप द्यायचा आहे. हा 1.25 इंच आतून शोल्डरचा शेप आला, आतला भाग. आता 10.5 इंचावर आपल्याला बस्ट पॉईंट घ्यायचा आहे शोल्डरपासून. आता खालून घ्यायचं आहे 2.5 इंचावर पट्टी. योक पट्टी आपण घेणार आहोत 2.5 इंचावर. पूर्ण लाईन करून घ्यायची 2.5 इंचावर योक पट्टीसाठी. आणि इथून गळ्याच्या साईडनी अर्धा इंच वर घेऊन असा शेप द्यायचा. त्याच्यानंतर आपल्याला कटोरीचं मेजर टाकायचं आहे. आपल्याला तयार कटोरी पाहिजे 5 इंचाची. इथे 5 इंचावर कटोरीचं मेजर टाकायचं. 5चे निम्मे किती झाले? 2.5 इंचावर सेंटर टाकायचं आणि 1 इंच इथे घ्यायचं. आणि गळ्याकडच्या भागातून आपण कटोरी खाली शेप द्यायचा आहे. हा कटोरीचा आपला शेप आला.
हे 2.5 इंचाचं मेजरमेंट आपोआप सुटतं इथे मध्ये. माझं बरोबर 2.5 इंच आलेलं आहे. इथून इथे 2.5 इंच. मी कोणतंही मोजून घेतलेलं नाही. आता आपल्याला हे आहे असंच कट करायचं आहे. हे बॅक साईडचं आपण मेजरमेंट घेऊन जोडलं होतं. हा आपण मुंडा आतून दिलेला आहे, तो कट करणार आहोत. तर ह्या पेपरचं आपल्याला आत्ता तरी काम नाही आहे. तर गळा कट करते मी. गळ्याची इथून बॉक्सच्या इथनं वरती आपल्याला 1.5 इंचावर घेतलं आहे मी, शेप दिला आहे. आता योक पट्टी कट करते. आणि आता आपण हे कटोरीचं माप कट करतोय. आता हा बॅक पार्ट झाला, हा साईड पार्ट झाला आपला. ही योकपट्टी झाली. योकपट्टी कधीही अर्धा इंच खाली वाढवायची आणि अर्धा इंच साईडने वाढवायची. ही तुम्ही अस्तरवर घ्याल तेव्हा वाढीव तयार करायची. आता हे 2 भाग झाले. आता आपल्याला याच्यावर कटोरी वाढवायची आहे. ते कटोरी वाढवायला कसं शिकायचं आहे, अशीच कटोरी पहिली ड्रॉ करून घ्यायची. आउटलाईन काढायची याची पूर्ण. हे मी ड्रॉ केलं आहे. हा सेंटर आहे आणि हे इथे आहे. आता हे ड्रॉ केलं आहे. आपण गळ्याकडच्या साईडनी अर्धा इंच वाढवायचं आणि इथे जोडतो तिकडनं शिलाई मार्जिन वाढवायची. आणि कटोरीच्या दोन्ही साईडनी आपल्याला 1.25 इंच मार्जिन ॲड करायची. इथे 1.25 इंच घेतली, या साईडनी 1.25 इंच घेतली आणि इथून आपल्याला 2.5 इंचावर मार्क करायचं. हा वरचा 1 इंच आहे, म्हणजे टोटल 2.5 इंच आलं पाहिजे. इथे वरती 1 इंच आपण पकडलं होतं आणि हा 2.5 इंच. आता हे आपण जोडून घ्यायचं. हे इथे मार्क केलं, इथे शेप द्यायचा कटोरीचा. आणि जे इथे खाली 1.5 इंच वाढवलंय, वरती 1 इंच धरून टोटल 2.5 इंच येतं. आता हे 1.25 इंचावर आपलं मार्किंग येईल. पॉईंटचं टक्स तयार करायचं. हे 1.25 इंचावर कटोरी तयार होईल आपली. आणि हे जोडून घ्यायचं. कटोरी वाढवलेली आपण कट करून घेणार आहोत. ही 5 इंचाची कटोरी आहे, 36 साईजची. 28 कंबर आहे, 36 चेस्टचं मेजर आहे. आता ह्याची काय आपल्याला गरज नाही. आता ही 5 इंचाची आपण कटोरी वाढवलेली. आता हे त्याला कट द्यायचे. इथे कट दिला, इथे एक दिला आणि हा सेंटरचा दिला. आता आपल्याला ह्याच्यातले प्रिन्सेस कटचे भाग नको आहेत. हाताचा मेजरमेंट आपण केलेलं आहे. तर प्रिन्सेस कटचे भाग हात आधीच कापलेला आहे. 10 इंचाचा हात यायचा. मग हात कट करायला आपण स्लीवचं कटिंग करायला मुंड्याचं मेजरमेंट घेतो. किती इंचावर मुंड्याचा शेप आहे, राऊंड आहे, राऊंड मोजून घ्यायचा. वरची शिलाई मार्जिन सोडून हा 9.5 वर आलेला आहे.
आता 10 इंचाचा हात पाहिजे. मी पहिल्यांदाच कट केलेला आहे आधीच्या प्रिन्सेस कट ब्लाऊजला. 10 इंच म्हटल्यावर 11 इंचाचं मी उभं घेतलं आहे. हाताचं 11 इंच आहे. दंडघेराचं मेजर आहे 5.25. 5.25 हे घेतलं. इथे 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतले. कॅप राऊंडचं मेजरमेंट आहे 6.5 इथे. आणि हे आपलं 9.5 आपण मेजर करायचं आहे. हे म्हणजे 9.5 पावणे 10ची घडी आहे हाताची. आणि इथून मी आतून कट दिला आहे. हे 10 इंचाची बाही झाली. आता हे मी सगळं तुम्हाला अस्तरवर ठेवून दाखवते. 3 ब्लाऊज आहेत. 3 ब्लाऊज आपल्याला सेम ह्याचे आहेत. त्यातला एक ब्लाऊज मी तुम्हाला कटिंग करून दाखवते. आता तुमच्या समोरच मेजरमेंट घेतलं आहे. तुमच्या समोरच अस्तरवर कटिंग करून दाखवते. आता त्याने गळ्याचा शेप दिला आहे. एक पंचकोनी दिला आहे, एक व्ही दिला आहे. मी आता ह्याच्यावर चौकोनी गळा कापलेला आहे. तर आपल्याला गळ्याचं मेजरमेंट कसं करायचं आहे आपण तिथे पॉईंट हे करून घ्यायचे आणि शेप द्यायचा. तर हे तुमच्या समोरच कट केलेलं आहे. तुमच्या समोरच यूज करते पेपर कटिंग. असं नाही की आधी कटिंग करून ठेवलं आहे. कुठे आपण हा बॅकचं हे भाग काढतोय. हे उभे बॅक टक्स दिलेले आहेत. हा गळ्याचा बॉक्स आहे. आता ह्याच्यात आपल्याला पंचकोनी गळा कट करायचा आहे. हे आपलं बॅकचं झालं पेपर कटिंग प्रमाणे. आता दुसरे आपल्याला भाग बसवायचे आहेत. आता आपल्याला हा भाग बसवायचा आहे. हा इथे बसतोय. आपली कटोरी इथे बसते. कटोरीचं इनविजिबल ब्लाऊज कसे शिवायचे हे मी आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तुम्ही ते बघा. आधीचे बरेच ब्लाऊज मी दाखवलेले आहेत. सगळ्या व्हिडिओमध्ये नवीन नवीन मी टिप्स दिलेले आहेत. आता आपण कटोरी काढतोय. मी जे तुम्हाला दाखवलंय तेच कस्टमरचं डायरेक्ट ब्लाऊज दाखवलेले आहे.
पेपर कटिंगवरनं कसे पॉईंट द्यायचे हे पण तुम्हाला दाखवलेलं आहे सगळं. आता अस्तर मेन कापडावर ठेवून कसं कटिंग करायचं मी आधीच्या ब्लाऊजला दाखवलं आहे तुम्हाला, त्यामुळे मी याच्यात तो वेळ घेणार नाही, कारण मला पुढचे ब्लाऊज अजून कट करायचे आहेत. हे दाखवलं. आता योगपट्टी कशी वाढवायची हेही दाखवणार आहे. कापडाचा आपण तिरका हे असतो तो कापून घ्यायचं, स्ट्रेट कापड करून घ्यायचं. तरी थोडा कोर्स आहे, कटिंग करताना थोडा कोर्समध्येच कट करतात. 1 मीटरचं अस्तर यूज करते मी. आता हे स्लीव्ज ठेवलेले आहेत, थोडंसं बाहेर जात आहे ते ॲडजस्ट होतं. योगपट्टी कशी वाढवायची हे मी तुम्हाला आता अस्तरवर दाखवते. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. इतर मैत्रिणींना हे व्हिडिओ द्या. स्लीव्ज झाली. आता आपण योगपट्टी कट करणार आहोत. हे मी इथे ठेवलंय. योगपट्टी फक्त वाढवावी लागते आणि असंच पहिला शेप काढून घ्यायचा वरून. इकडे मी अर्धा ते पाऊण इंच वाढवले बाहेर आणि खाली अर्धा इंच वाढवले. अशी योगपट्टी आपल्याला वाढवून घ्यायची. कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा. पुढचे पण बरेच गोष्टी दाखवायचे, बघू वेळ जसं मिळेल. आता हे मी तुम्हाला फक्त कापडावर ठेवून दाखवते सगळे पार्ट. सगळा पूर्ण व्हिडिओ मी तुमच्या समोर घेतलाय. हा बॅकचा भाग इथे बसेल. सेम आहे दोन्ही साईडला काठ. हा इथे बसला. कापड हे मोठं आहे ब्लाऊज पीस, त्यामुळे तुम्हाला काय कसंही बसवता येईल. तिरका ठेवायचा आहे आपल्याला कटोरीचा भाग. खाली आपले स्लीव्ज बसले जातील आणि ही योगपट्टी. हे स्लीव्ज बसवलेत. आता मी हे कटिंग करून दाखवत नाही, खूप वेळ जाईल. थँक्यू.